नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपण हिंदू धर्मातील सगळ्यात मोठ्या सणाविषयी माहिती घेणार आहोत. तो सण म्हणजेच नागपंचमी. तर हा सण श्रावण महिना सुरू झाला की अनेक सणांमधील हा महत्त्वाचा सण मानला जातो. तर हा माहेरवाशीन सवाशीन स्त्रियांसाठी अतिशय उत्साहाचा आणि चैतन्याचा सण आहे. हा सण 3 दिवस साजरा केला जातो. श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण साजरे होतात. श्रावणातील अनेक सणांपैकी नागपंचमी सुद्धा एक खूप मोठं पर्व आहे. श्रावण महिन्यातील आराध्य दैवत म्हणजेच भगवान शिवशंकर यांना मानलं जातं. तसंच हा पावसाळा ऋतू असतो आणि असं मानलं जातं की या काळात नागबिळातून बाहेर पडून जमिनीवरती येतात. तर या बाहेर पडलेल्या सापांमुळेच कोणालाही अपाय होऊ नये म्हणून नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी ही नागपंचमीची पूजा करण्यात येऊ लागली, ज्याला नागपंचमी असं म्हटलं जातं. पण नागपंचमी नाही तर नागाला आणि नाग संवर्धनाला खऱ्या अर्थाने महत्त्व प्राप्त झालं आहे. तर यावर्षी ही नागपंचमी जी आलेली आहे ती 9 ऑगस्ट रोजी म्हणजेच शुक्रवारी आलेली आहे. तर हिंदू धर्मात देवी देवतांची पूजा अर्चा करण्यासाठी व्रतवैकल्य आणि सण साजरे करण्यास सुरुवात झाली. तसंच देवदेवतांच्या प्रतीकाची पूजा करण्यासोबतच या दिवशी उपवासही केले जातात. तर नागपंचमीचा सुद्धा असाच एक पर्व आहे. नागाला शंकर देवाच्या गळ्यातील हाराचं स्थान प्राप्त झालं आहे. तर साक्षात भगवान विष्णूची शय्या म्हणून नागाला स्थान आहे. लोकजीवनातही भारतीयांचं नागांशी पूर्वीपासूनच दृढ नातं आहे. याच कारणामुळे नागाची देवता म्हणून प्रत्येक वर्षी पूजा केली जाते. खरं तर आजही भारतातील अधिकांश लोकसंख्या ही उपजीविकेसाठी शेतीवरतीच अवलंबून आहे, ज्यामुळे भारतात अगदी शेतीच्या अवजारांची पूजा करण्याची सुद्धा प्रथा आहे. तर नागाला शेतकऱ्यांचाच मित्र म्हणून संबोधलं जातं. तर त्यामुळेच नागपंचमीची प्रथा आज सुद्धा अतिशय उत्साहामध्ये साजरी केली जाते. कारण शेतातील उंदरी, घूस किंवा मग अनेक कीटकनाशक नाग खात असल्यामुळे शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान होत नाही. तसंच ही पूजा करण्यामागे धार्मिक आणि सामाजिक कारण तर आहेच, पण भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीमधील योग सोबतच दोष पाहिले जातात. कुंडली दोषामध्ये जो आहे तो काल सर्पदोष हा एक महत्त्वपूर्ण दोष आहे. कालसर्पदोष हे अनेक प्रकारचे असतात. त्यांच्यापासून मुक्ती मिळविण्यासाठी ज्योतिषी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करण्यासोबतच दानदक्षिणा देण्याचंही महत्त्व सांगतात. शास्त्रानुसार श्रावण मासातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला नागपंचमी तिथी म्हणून साजरी केली जाते. याशिवाय अनेक महिन्याच्या पंचम तिथीला नागदेवतेचं स्थान आहे. परंतु श्रावण मासातील शुक्ल पक्षातील पंचमीला नागदेवतेची पूजा ही विशेषतः संपूर्ण भारतामध्ये केली जाते. या दिवशी नागाची सुरक्षा करण्याचा संकल्प केला जातो. श्रावण शुक्ल पक्षाच्या पंचमी दिवशी नागपंचमीचं पर्व प्रत्येक वर्षी पूर्ण श्रद्धा आणि विश्वासासोबतच साजरं केलं जातं. तर आधुनिकतेच्या काळात तांत्रिक क्षेत्रात तर विस्तार झालाच आहे, पण आजही नागपंचमी सारख्या पर्वाचं महत्त्व कमी झालेलं नाही. नागपंचमीचं वैद्यक क्षेत्रातील महत्त्व अतिशय जास्त आहे. नागपंचमी पर्व साजरं करण्याचं रूप बदललेलं आहे, पण नागदेवतेची पूजा करण्याबरोबरच आजकाल नागाच्या संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. आज वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात औषधामध्ये नागापासून प्राप्त होणाऱ्या विषाचा वापर केला जातो. नागाच्या विषातील औषधी गुणामुळे याच्या हलक्याशा मात्रेनेही अनेक लोकांचा जीव वाचण्यास मदत होत आहे. हिंदू संस्कृतीप्रमाणेच
प्रत्येक प्राणी, वनस्पती एवढंच काय तर संपूर्ण सृष्टीला देवाच्या रूपात पाहिलं जातं. प्राचीन काळातील ऋषीमुनींनी सर्व पूजा, पर्व, उत्सवाचं नातं हे धर्माशी जोडलेलं आहे. एकीकडे हे सर्वांशी धार्मिक आस्था वाढवतात, तर दुसरीकडे अप्रत्यक्षरित्या व्यक्तींना पर्यावरणाशी जोडण्याचं काम सुद्धा करतात. याचनुसार नागाला दैवी प्राण्यांच्या श्रेणीत ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे नागदर्शन आणि नागपंचमीच्या पूजेचं महत्त्व हे विशेष आहे. तर नागपंचमी आणि कृष्णाचं नातं काय, तर नागपंचमीला भगवान श्री हरी विष्णू किंवा श्रीकृष्ण किंवा भगवान शिवशंकर यांचं दृढ नातं मानलं जातं. तर या पूजेबाबत एक प्रसंग भगवान श्रीहरी कृष्णाशी निगडित आहे. याबाबतची कालिया मर्दनाची आख्यायिका खूपच प्रसिद्ध आहे. या आख्यायिकेनुसार बाळकृष्णाला मारण्यासाठी कंसराजा कालिया नामक नागाला पाठवितो. पाहिले तर हा नाग गावात दहशत निर्माण करून लोकांना भयभीत करतो. मग एके दिवशी जेव्हा बाळकृष्ण आपल्या मित्रांसोबत नदी किनारी खेळत असतो, तेव्हा त्याचा चेंडू नदीत पडतो. जेव्हा तो चेंडू आणण्यासाठी कृष्ण नदीत उतरतो, तेव्हा कालिया नाग आक्रमण करतो. मग भगवान श्रीकृष्ण त्यांचा पराभव करतात. मग भगवान श्रीकृष्णाची माफी मागून तो तिथून निघून जातो. कालिया नागावली या श्रीकृष्णाच्या विजयालाही नागपंचमीचं स्वरूपात साजरं केलं जातं. ती तिथी होती ती नागपंचमीची. नागपंचमीला भावाचा दिवस किंवा भैया पंचमी किंवा भाईदूज असंही संबोधलं जातं. बहिणी आपल्या भावाच्या रक्षणासाठी या दिवशी खास उपवास ठेवतात. फक्त भाजके पदार्थ खाऊन हा उपवास ठेवला जातो. तर ज्या मुलींना भाऊ नसतो त्या मुली नागालाच आपला भाऊ म्हणून नागाची पूजा करतात. महाराष्ट्रात आजही मुली, सुना झाडांना झोके बांधून या दिवशी हा झोका खेळला जातो आणि नागपंचमीची गाणी सुद्धा म्हटली जातात. त्याचसोबत मेहंदी, बांगड्या किंवा माहेरवाशीण ही माहेरी जाऊन हा सण साजरा करतात. नागाची पूजा करण्याआधी हाताला मेहंदी लावली जाते. तर या दिवशी सुनांना माहेरी पाठवण्याची सुद्धा प्रथा आहे. नागपंचमीला काय केलं जातं, तर नागदेवतेची पूजा करून पंचमीच्या दिवशी अनेक गोष्टी कटाक्षाने पालन केल्या जातात. ज्यामध्ये या दिवशी शेतात नांगर चालवला जात नाही. हत्यार वापरणं सुद्धा या दिवशी वर्ज्य आहे. आता नागपूजेसाठी नागदेवतेच्या फोटोची किंवा मातीपासून किंवा मग धातूपासून बनवलेल्या नागप्रतिमेची पूजा केली जाते. तसंच या प्रतिमेला दूध, लाह्या किंवा खीर किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. आजही बऱ्याच घरात नागदेवतेच्या प्रतिमेची पूजा करून चांदीच्या नागाचं दान सुद्धा केलं जातं. तर आता आपण पाहूयात की नेमकी नागपंचमीची पौराणिक कथा काय आहे. एकदा एक शेतकरी जमीन नांगरत असताना त्याच्या नांगराचा फाळ नागाच्या बिळात घुसला. त्यामुळे त्या बिळातील नागाची पिल्ले चिरडून मेली. बाहेरून आलेल्या नागिनीला आपली पिल्ले मेल्याचे पाहून खूप राग आला. नागिनीने पिल्लाचा बदला घेण्यासाठी त्या शेतकऱ्यासह त्याच्या बायका मुलांसह दंश करून मारले. त्या शेतकऱ्याची एक लग्न झालेली मुलगी होती. शेवटी तिला देखील दंश करून मारण्यासाठी नागिन तिच्या गावी पोहोचली. त्यावेळी ती मुलगी पाटावर चंदनाने आणि गंधाने काढलेल्या नागाच्या चित्राची पूजा करण्यात मग्न होती. मनोभावे पूजा करून तिने नागाला दूध लाह्यांचा नैवेद्य पूजलेल्या चित्रातील नागाला दाखविला आणि नागाला दूध व लाह्यांचा नैवेद्य अर्पण केला. तिची ती भक्ती पाहून नागिनीचा राग शांत झाला. ती स्वतः ते दूध पिऊन तिने त्या मुलीवर प्रसन्न होऊन तिच्या आई वडिलांना आणि भावंडांना पुन्हा जिवंत केले. तर नागाची पूजा करणे या विधीमागे नागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे तसेच नागाचे महत्त्व समाजाला कळावे या हेतूनेच नागपंचमीची पूजा
केली जाते आणि तेव्हापासून ही नागपंचमीची पूजा करण्याची प्रथा परंपरा चालू झाली असं म्हटलं जातं. तर ही संपूर्ण नागपंचमीची कहाणी आणि संपूर्ण माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.